एक महत्त्वाची अपडेट, मोठेगावकरला दिल्ली सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे। शिवराज मोठेगावकरला लातूरमधून अटक करण्यात आली होती। मोठेगावकर आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक, त्याला अटक करण्यात आली होती। चौकशी सीबीआय कडून त्याची सुरू होती। आता त्याला न्यायालयात हजर केल्याची माहिती समोर येते। त्याची सीबीआय कोठडी आणखी किती दिवस वाढवली जाते, आता याकडे लक्ष लागलेलं आहे। मोठेगावकरला दिल्ली सीबीआय न्यायालयात हजर केलेलं आहे। अधिक माहिती घेणार आहोत अजय घोडके आमचे प्रतिनिधी यांच्याकडून। अजय, काय अधिक माहिती? मोठेगावकरला न्यायालयात हजर केल्याचं कळतंय। प्रणित, आपण जर पाहिलं तर लातूरमध्ये सीबीआयच्या पथकाने शिवराज मोठेगावकर यांची कसून चौकशी केली होती आणि त्यानंतर त्याला पुण्यामध्ये त्या ठिकाणी हजर राहण्यासाठी सांगितलं होतं आणि काल त्याला त्या ठिकाणी सायंकाळी 7 वाजता सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी अटक केलेली आहे आणि आज त्याला दिल्लीच्या न्यायालयामध्ये हजर केलं जाते। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठेगावकर याने विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला पेपर पुरवला होता आणि त्याच्यानंतर तो अनेक लोकांना पेपर पुरवला, तो पेपर फोडला आणि म्हणून त्याच्यावरती त्या ठिकाणी भारतीय न्याय संहिता असेल किंवा भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम आणि त्याच्यानंतर सार्वजनिक परीक्षा अधिनियम 2024 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हे एक प्रकारची संघटित गुन्हेगारी आहे असं सीबीआयला वाटतंय आणि त्याच्यामुळे त्याची चौकशी करणं आवश्यक असल्याचं त्या ठिकाणी सीबीआयने म्हटलेलं आहे। परंतु या सगळ्या चौकशीमध्ये त्या ठिकाणी शिवराज मोठेगावकर कसल्याही प्रकारची सहकार्य त्या ठिकाणी प्रशासनाला करत नाही अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांनी सीबीआयने सांगितलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये लातूरमध्ये ज्या पद्धतीने सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी काही नामवंत डॉक्टरांची सुद्धा त्या ठिकाणी चौकशी केली होती आणि म्हणून विवेक पाटील नंतर अन्य कुण्या व्यक्तींना किंवा डॉक्टरांना त्या ठिकाणी पेपर या शिवराज मोठेगावकरनं पुरवले की काय अशा पद्धतीची सुद्धा शंका सीबीआयला आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजून कुठली नावं लातूरमधली पुढे येतात तेही पाहावं लागेल। परंतु एकंदरीत ही जी संघटित गुन्हेगारी आहे या संघटित गुन्हेगारीचं नेटवर्क नेमकं कशा पद्धतीने कार्यान्वित झालेलं होतं ते पाहणं सुद्धा आवश्यक होणार आहे। प्रणिता जी, अजय धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता पुढे मोठेगावकरच्या चौकशीसाठी सीबीआयला किती वेळ मिळते ते पाहणंही महत्त्वाचं आहे।